नमस्कार. उपस्थित सर्व सोलापूर जिल्ह्यातील आणि सोलापूर शहरातील वेगवेगळ्या चॅनलचे आणि वृत्तपत्रांचे रिपोर्टर्स बंधूंनो, गेल्या सोमवारी राज्य शासनानं आमचे नेते आदरणीय अजित पवार साहेब यांच्या शिफारशीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं माझी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली आणि 2-3 दिवसानंतरच मी सोलापूर शहरामध्ये आपल्याशी हितगुज साधावं, आपल्याशी चर्चा करावी म्हणून करता मुद्दाम या ठिकाणी आज उपस्थित झालो आहे. ही सहकारी परिषद म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि या राज्यातल्या सहकारी संस्था ह्यांच्यामधला हा दुवा आहे. शासनाचे परिपत्र, शासनाचे GR याच्यामध्ये काही सुधारणा करावं लागते का, की जेणेकरून त्या संस्थेच्या सभासदांना अडचण निर्माण होती किंवा त्या संस्थेच्या हिताला बाधा पोचती, असे काही नकळत ह्या GRमध्ये आहे का, याचं सगळ्याची समीक्षा करायची. आणि त्याचबरोबर आणखीन काय सुधारणा करता येईल की जेणेकरून ही सहकार सुलभ होईल, जेणेकरून ज्या अपेक्षेनं जुन्या मंडळींनी यशवंतराव चव्हाणापासून ते विखे पाटील असतील, धनंजय गाडगीळ असतील किंवा तत्सम कोण असतील, या मंडळींनी ज्या हेतूनं हा सहकार महाराष्ट्रामध्ये त्याचं रोपटं लावलं, त्याच्यामध्ये अधिक काय सुधारणा करावं लागते का, अधिक काय त्याचा फायदा त्या लोकांना देण्यासाठी शासनानं काही वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील का, या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तेथील सहकारामध्ये काम करणारे काही तज्ज्ञ मंडळी असतात, काही अभ्यासू असतात, काही चिकित्सक असतात, यांच्याशी चर्चा करून त्याच्यातून काही मार्ग काढता येतो का, काय त्याच्यातून संस्थेचं आणि सभासदाचं हित करता येतं का, हे शासनाला मांडायचं आणि त्याच्यातून शासनाकडून त्याचा पाठपुरावा करून ह्या सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा, एवढे ह्या पदाचं किंवा ह्या परिषदेचं काम आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये म्हणजे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथं काय मेळाव्या घ्यायची, काही तज्ज्ञ लोकांची चर्चा करायची, काही तज्ज्ञ लोकांचे सेमिनार घ्यायचे, अशा प्रकारचा हा आमचा कार्यक्रम असणार आहे. त्याच्यासाठी ही समिती मला वाटतं फार जुनी समिती आहे, ही फार जुनी आहे. ही म्हणजे रत्नापान्मा कुंभार वगैरे असे जुनी माणसं या समितीमध्ये काम केलेले आहेत. तर त्या दृष्टीनं आता माझी निवड झाली. आता ह्याच्यामध्ये 5 किंवा 7 सदस्यांची नियुक्ती सरकार करत असतं, ते सरकार करेल. त्यांची नियुक्ती केली, लवकर केली तर उत्तमच. मग आम्ही ते सगळेजण मिळून आम्ही याच्याप्रकारे राज्यभर दौरा करून कुणाची अडचण, कुणाचे प्रश्न ज्याचा मग आम्ही उल्लेख केला, त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा राज्याचे आमचे नेते अजितदादा पवारसाहेब, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांचं आणि त्यांच्या सरकारचं आपल्या माध्यमातून आभार मानतो की मला सहकारामध्ये मी तसं काम करतो. सहकारामधली मला थोडीशी गुढी आहे, मला उत्तम प्रकारचं काम करण्यासाठी एक व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून सरकारचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
हां आज आपल्या इथं पहिल्यांदाच मी अध्यक्ष झालो आणि पुन्हा कदाचित 8 दिवसामध्येच आचारसंहिता लागू शकते, पण आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यापुरची बैठक घ्यावी म्हणून करता बैठक घेतली. आपल्या जिल्ह्यातल्या असल्यामुळं चांगला प्रतिसाद मिळाला. बरेचशाच संस्थेचे बँकेचे अधिकारी कुठं पदाधिकारी हे तिथं उपस्थित होते. काही प्रश्न त्यांनी मांडले, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याचं प्रोसिडिंग तयार होतं आणि मग तिथं जाऊन म्हणजे आमच्या ऑफिसला जाऊन त्याच्यात ती स्क्रुटिनी होऊन मग ते कशा प्रकारे ते प्रश्न, मग काय कमिशनर लेवलचे प्रश्न असतात, काय सेक्रेटरी लेवलचे प्रश्न असतात, काय मंत्र्याच्या लेवलचे प्रश्न असतात किंवा काही धोरण म्हणूनच त्याचा विचार करावा लागतो. त्या संदर्भामध्ये आम्ही आता मांडूया. आरोपाबद्दल काहीच बोलणार नाही मी, तो त्यांचा अधिकार आहे. मी वयाच्या 25व्या वर्षापासून सहकारामध्ये काम करतो आहे आणि सहकारामध्ये खूप बारीक मोठी मी पदं भोगलेली आहेत. त्यामुळं मी आरोपाबद्दल कुणाबद्दल मी काय सांगणार नाही. परंतु हा कोऑपरेटिव्ह कारखाना हा पब्लिक लिमिटेड केला, हे मी नाही केलेला. हा 10,553 सभासद आहेत, त्या सगळ्यांनी तो केलेला आहे आणि तो तसा केला नाही तर जनरल सभेमध्ये त्या सभेला सरकारी शासकीय निमशासकीय अधिकारी उपस्थित असताना त्यांच्या वतीनं तो ठराव मंजूर करून त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आमच्याकडे आहे. म्हणजे असं काही नाही की 20 वर्षापूर्वी केला आहे म्हणजे ते रेकॉर्ड नाही, त्याच्यातून तो केला आहे. आणि ते करण्याच्या पाठीमागचा उद्देश त्या सभासदांचे सगळे अधिकार आहेत, ते सभासदांचे ते इक्विटी मेंबर आहेत, प्रेफरन्सर वोटर नाहीत. ते आपल्या माहितीवर सांगन म्हणजे तुमच्या माहितीवर सांगन, कुणाला कळावं म्हणून नाही आहे, तुमच्या माहितीवर ते जे सभासद आहेत त्या सभासदांचे जसे तर तसे राईट आहेत. उलट आम्ही ही पब्लिक लिमिटेड केला कशासाठी, आता स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे पब्लिक म्हणजे खाजगी कारखान्याची आणि कोऑपरेटिव्ह कारखान्याची. कोऑपरेटिव्ह कारखान्याला जर एखादे युनिट उभा करायचं म्हणलं तरी सगळे शासनाच्या सगळ्या लाल फेटीतून त्याला 2 वर्ष लागतात आणि पब्लिक लिमिटेड केलं म्हणजे त्यांना काय नाही, त्यांच्या बोर्डाची मंजुरी घ्यायची आणि ते युनिट उभा करायचं. मग 2-2 वर्ष जर खाजगी कारखाने पुढं चालले तर कोऑपरेटिव्ह राहणार नाहीत जिवंत. आणि म्हणून करता आम्ही तो कोऑपरेटिव्ह केला. त्याच्यामुळं आमचा कोऑपरेटिव्ह कारखाना पब्लिक लिमिटेड कारखाना असल्यामुळं आम्ही सभासदाची मुलीचं लग्न असलं तर त्याला 10,000 रुपये देतो, त्याचा कोऑपरेटिव्ह देता येत नाही आहे. आम्ही दरवर्षी हिंदू लोकांना काशीला पाठवतो सभासदांना, पुन्हा मुस्लिम लोकांना त्या ह्याला पाठवतो, अजमेरला पाठवतो आणि दलित लोकांना आम्ही ते गयाला पाठवतो. पुन्हा एखाद्याचं ऑपरेशन असलं हार्टचं वगैरे तर त्याला निधी देतो. ही कोऑपरेटिव्हमध्ये करता येत नाही, ही कोऑपरेटिव्हमध्ये बंधनं आहेत. म्हणजे अशा अदर ॲक्टिव्हिटीज आहेत की सभासदाच्या हिताच्या त्या देता याव्यात, सभासदाचं हित बघून ते आम्ही केलं असल्यामुळं आज तुम्ही माझ्याकडे रेकॉर्डला जावा, जवळपास म्हणजे आकडा नक्की सांगता येणार नाही, परंतु ह्या गावाला सहली पाठवली आहेत, दवाखान्याला पैसे दिलेत, लग्नाला पैसे दिलेत, अशा वेगवेगळ्या सभासदांच्या सुखदुःखामध्ये मदत करण्याचं काम आम्ही केलं. हे पब्लिक लिमिटेड असल्यामुळं, कोऑपरेटिव्ह असता तर याला बंधन आले असते, त्याच्यासाठी केलेलं आहे ती. त्यामुळं आणि तो करून झाला आता 10-12 वर्ष झालं. त्यामुळं तिथं एकाही सभासदांनी त्याच्या बाबतीमध्ये कधीही आम्हाला विरोध दर्शवला नाही. मला खूप छान वाटतं.
तुम्ही प्रत्येक गाड्या वगैरे बघता ना, ट्रक वगैरे असतात बघा, त्याच्या पाठीमागे एक लिहिलेलं असतं बघा. हां, खूप छान आहे ते. हां हां नाही नाही, मला काही म्हणायचं नाही, फक्त असतं. मी स्वतः ट्रक ड्रायव्हर होतो, ट्रक चालवतो, म्हणून मला माहिती आहे ती. त्यामुळे ते खूप छान वाटतं मला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहोळ आणि परिसर आपल्या ताब्यात राहावा यासाठी अजितदादांनी ही तुम्हाला संधी दिली अशी चर्चा आहे. नाही नाही नाही, असं काय नाही आहे. मी गेली 30 वर्ष झालं अजितदादांच्या बरोबर, म्हणजे राष्ट्रवादीबरोबर काम करतो आहे. त्याच्यामुळं त्याने माझी 30 वर्ष झालं मी सुशील बेकार असल्यामुळं कदाचित मला हे दिलं असेल, राजकीय सुशील बेकार असल्यामुळे. सर, सहकारी संस्था आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ होती. ती मुदतवाढ संपली आणि 1 ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे राज्य निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहेत. आणि त्यातच आता विधानसभाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्या दोन्ही वेळेस आपण काय शासनाला सजेस्ट करणार आहात कसं, किंवा नाही, आपण आमचा तो भाग नाही आहे. सल्ला आपण देऊ शकतो? नाही, सल्ला देऊ शकतो, पण आम्ही कॉपरेटिव्हचा चालू देऊ. परंतु मला वाटतं आहे की आता निवडणूक आयोगच त्या निवडणुका पुढे ढकलेल कॉपरेटिव्हच्या. नाही, मोहोळचं नाही नेलं. मोहोळचं कुठं नेलं आहे? केलं. हां, नाही, मोहोळ यावं असं कसं असतंय? मोहोळा तहसील कार्यालय ना. भौगोलिकदृष्ट्या ते नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी ते योग्य नाही असा दावा करत मोठं रान उठवलं गेलं. आता त्याच्या अजितदादा मोहोळ दौऱ्यावर असताना मोहोळ बंद ठेवलं गेलं. तर काय नक्की विरोध आहे आणि आपलं काय त्याच्यावरती आव्हान आहे सर्व नेमकं संघर्ष समितीला? नेमकं त्याचं प्रकरण काय आहे? आता नेमकं प्रकरण हे आता तुम्ही मंद्रुपला बघितलं असेल, अप्पर तहसील कार्यालय आहे. म्हणजे कार्यालय आता तिथं मंद्रुप तालुक्यातले म्हणजे दक्षिण सोलापूरमधले इथं आमचे सचिनभाई तर आहेतच. दक्षिणचं कार्यालय उचलून नेलेलं नाही आहे त्यांनी. अप्पर तहसील कार्यालय म्हणजे त्याचा एक भाग असतो आणि तो भौगोलिकदृष्ट्या आता कसं एक कोर्ट मॅटर आहे. हायकोर्टात काही लोक गेले आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर काय फारसं वाच्यता करणार नाही, किंवा तुम्हीही फार त्याला प्रसिद्ध देऊ नका. म्हणजे माझं काय एखादं चुकीत गेलं तर ती कोर्टाच्या अवमान होईल असं कदाचित होईल. पण तुमच्यामध्ये सांगतो, हे कशासाठी केलं आम्ही? ह्यात माझा काय स्वार्थ आहे? मला काय त्यात का मी काय दलाल आहे का, मी तिथला काय आहे का काय आहे? हे केलं आहे की मोहोळ तालुक्यात एकतरी सगळ्यात मोठं गाव माझं आहे. 15,000 लोकसंख्येचं गाव आहे. तिथं नगरपंचायत आहे, तिथं दुय्यम निबंधक कार्यालय आहे, तिथं साखर कारखाना सोडून आणखीन काही सुगराची मोठी फॅक्टरी आमच्या तिथं, दूध प्रक्रिया करणारी मोठी फॅक्टरी आमच्या गावामध्ये आहे. आमच्या गावामध्ये सिनियर कॉलेज सायन्स फॅकल्टी सहित आहे. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि पूर्व आणि पश्चिम तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाला ते जवळ पडतं. मोहोळपेक्षा जवळ. आता मोहोळ नरखेड ते मोहोळ ही 13 किलोमीटर आहे, 13.5 किलोमीटर आकडा मागं पुढं होईल. आणि अनगर 10 किलोमीटर आहे, 10-10.5 किलोमीटर आहे. पुन्हा शेटपळ टू मोहोळ ही साधारणपणे 26-27 किलोमीटर आहे, 28 किलोमीटर आहे. आणि आमचं अनगर 19 किलोमीटर आहे, म्हणजे प्रॉपर गाव धरलं तर. त्यामुळं त्या आमच्या मोहोळ आमच्या तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची कामं 2-3 असतात मोठ्यानं. एक तर 85चं प्रकरण असतं. 85चं प्रकरण म्हणजे भावाभावाचं घरातल्या घरात जमिनीचं प्रॉपर्टीचं विभाजन करणं. ह्याला 85 कलमाखाली ते विभाजन केलं जातं. तर त्याच्यासाठी आमच्याकडं आत्ता एकदा आमच्या आमदारांनी मिटिंग लावली होती. कलेक्टरना बोलवून ती 85 प्रकरणं तात्काळ निकालात काढा म्हणून सांगितलं होतं. तरीसुद्धा फारसं काय ते झालं नाही.
आज आमच्या तिथं मोहोळमध्ये 250च्या आसपास प्रकरणं पेंडिंग आहेत, म्हणजे तालुक्यातील लोकांची. नंबर 1. नंबर 2, जे रस्ते असतात, रस्ता दोघांची भावाची भांडणं आहेत, अमुक आहे तमुक आहे, रस्त्याचे प्रकरण असतात. ते तिथं 2-2 वर्ष निकाल लागत नाहीत. निकाल लागत नाहीत म्हणजे प्रशासनाला अनेक कामं असल्यामुळं, आणि तिथं मोठा तालुका, आमचा 2.5 ब्लॉकचा तालुका आहे मोहोळ एवढं सगळं तालुका. नागरिकांच्या सोयीसाठी असेल की विरोध कशासाठी होतो? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना. आता मी कसं काय सांगणार? त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हुकुमशाही करायची, सगळी सूत्र आपल्या तालुक्याची सगळी सूत्र आपल्या ताब्यात ठेवायचे, म्हणून ते अपर तहसील असं आहे की सूत्र कोणाच्या ताब्यात ठेवायची ही राजन पाटील किंवा तुम्ही ठरवू शकत नाही ना, ते मतदार ठरवतात. लोकशाहीमध्ये मतदारांचाच अधिकार आहे तो, त्यामुळं ते ठरवतील ना. उद्या चुकीचं का बरोबर ते ठरवायचा अधिकार त्यांना आहे, तुम्हाला मला नाही आहे. आणि आमच्या तालुक्यात विकास कामामध्ये कधीही आत्तापर्यंत अशा प्रकारचं राजकारण झालं नाही. आपल्या माहितीच सांगत, नरखेड गावामध्ये शहाजीराव पाटील त्यांचं गाव ते, आणि जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे माझ्या वडिलापासून आमच्या ताब्यात आहे. तर त्या गावाला शाखा काढायची म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचा विरोध होता, पण आमच्या वडिलांनी तिथं शाखा काढायला. आपला विरोध तात्विक शहाजीराव पाटलाशी, त्या लोकांच्या सुविधा आपण कशाला, म्हणून मी जिल्हा बँक, मी चेअरमन होतो, मला आपणहून काढायला लावली तिथं बँक. त्यामुळे अप्पर तहसील कार्यालयाचा आणि त्याचा काय, आता तुमच्यामध्ये सांगतो, तिथं दाखले द्यावं लागतात मुलांना. एक आमच्या तालुक्यातलं गाव आहे वडाची वाडी म्हणून, तिथल्या एका पोराला दाखला वेळेत मिळाला नाही म्हणून त्याचं मेडिकलचं ॲडमिशन मिळालं नाही त्याला. ही वस्तू तिथे 2 वर्षापूर्वीची, 2 वर्षापूर्वीची असेल. ह्या अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे आल्यामुळं आम्ही आमचे विखे पाटील साहेबांचे संबंध चांगले आहेत, अजितदादा आहेत, आणि सरकार लोकाभिमुख काम करतं आहे म्हणून करता आम्ही प्रस्ताव दिला आणि ते मान्य केलं. हो, करतेच ना. म्हणजे अप्पर तहसील कार्यालय म्हणजे मोहोळमध्ये राहावं किंवा ह्याला कामतीला किंवा ह्याला पाटूलला जावं, त्याच्या मागणीसाठी जे आहे मोहोळ कडकडीत बंद केलं जाते. ते नगर परिषदेसमोर आंदोलन केलं जाते, तिथं संघर्ष समिती स्थापन करून एक मोठं आंदोलन पण झालं. पण तुम्ही जे बाजू मांडता तर ते अप्पर तहसील कार्यालय अंदरमध्येच राहावं म्हणून असं काही जनतेमधून आवाज आला नाही सर आजपर्यंत तुमच्या माध्यमातून? मला काय कळलं नाही. जसं तिथून ते दुसरीकडे जावं असं लोक- दुसरीकडे जायचा प्रश्नच नाही ना. ते दुसरीकडे नाही, नवीन काढलं आहे तिथं. तिथले काय हिथला स्टाफ उचलला, हिथली माणसं काय नाही आहे. आणि त्याच्यात तिथं काय संपूर्ण तहसीलदारचे काम नसतं तिथं. निवडणूक प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया आणि संजय निराधार वगैरे हे तहसीलदारात राहतं, म्हणजे मोहोळ तहसीलमध्ये राहतं. मोहोळ तहसीलमधलं शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निगडीत जी कामं आहेत ती तिथं गेली जातात, आणि ती काही भागातली 41 गावातली असं आहे ते. मोहोळ विधानसभा मतदारसंघात जे आहे तुम्ही याच्या म्हणजे यशवंत मानेच पुढच्या उमेदवार डिक्लेअर केलं असं म्हणतात. नाही, तुम्ही जर अध्यक्ष जे आहेत ना अजित पवार यांचा, त्यांनी डिक्लेअर केलं नाही, त्यांच्या अगोदरच हे डिक्लेअर करणारे आदेश आहेत का असं तुम्ही बातमी नीट वाचा, नीट ऐका. मी सांगितलं की आमचा उमेदवार हे असेल म्हणून. आम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणलो नाही, आमचा उमेदवार हे असेल आणि आम्ही मग ह्या उमेदवाराची शिफारस करू त्यांच्याकडे. आता त्याचा अर्थ मी सांगलं का अजित पवारांचा आणि यांच्या परस्पर मी इथला उमेदवार जाहीर करतो असं नाही सांगितलं. आमच्या तालुक्याचा आमचा उमेदवार हे असेल. तालुक्यामधलं स्थानिक तुम्हाला उमेदवार मिळाला नाही का? इंदापूरचं म्हणजे यशवंत माने जे इंदापूरचे स्थानिक उमेदवार तुम्हाला नाही मिळाला? स्थानिक उमेदवार आमच्याकडं सुद्धा त्या तालामोलाचे आहेत, परंतु शेवटी रिझर्वेशनचा मतदारसंघ आहे. आता निवडणूक सोपी आहे का? आमचे लोक आहेत ते माझ्यासारखे फाटके आहेत, त्यामुळे निवडणूक सोपी नाही. म्हणून करता आम्ही तो चांगला उमेदवार आणला आहे. 3,000 कोटी रुपये त्यांनी या वर्षात, या 5 वर्षात मोहोळ तालुक्याला दिलेत. मोहोळ शहरालाच जवळपास 550 कोटी रुपये दिलेत त्यानं, आणलेत. त्यामुळं चांगला आहे उमेदवार, चांगलं काम केलं, 5 वर्षात खूप चांगलं काम केलं. आणि म्हणून तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की पुढचा आपला हा उमेदवार असावा,
तुम्ही डिक्लेअर करून टाका, उगीच कुणी पुन्हा भेटायला यायला नको, काय नको, असं झालेलं आहे ते. म्हणून आम्ही आपला डिक्लेअर केला. ऐनवेळेस पक्षीय पातळीवरती जर वेगळा उमेदवार असेल तर ऐनवेळेस पक्षीय पातळीवरती जर वेगळा उमेदवार असेल, पक्षाने वेगळा उमेदवार दिला असेल तर तुमचा उमेदवार तोच असणार आहे. हो, पण मला पूर्ण खात्री आहे की आमचा पक्ष कर्तृत्ववान, चारित्र्यशील लोकांच्या पाठीमागं उभा राहतो. त्यामुळं ते नक्कीच मला खात्री आहे की यशवंत मानला तिकीट देतील. चारित्र्यहीन कोण आहे? चारित्र्यशील आ? चारित्र्यहीन कोण आहे? काय चारित्र्यशील उमेदवाराच्या मागे काय असणार, मग चारित्र्यहीन कोण आहे? नाही बाबा, कोण नाही बाबा, मी कुठे म्हणून मी कुणालाच काय म्हणलं नाही. मी आपलं कसा असावा उमेदवार, आमच्या पक्षाची हे ना काय म्हणाय त्याला. नाही, टोला तुमचा कोणाला आहे? हा? टोला कोणाला लागला? नाही बाबा, टोला बिला कोणाला मारावं मोठा नाही. नाही टोला बिला काहीच सवाल आहे. मला खरं तर तुमच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत किंवा असं वाटतं, कारण आपण हुकुमशाह आहात, आपण सगळी सूत्र तुमच्याकडेच आहेत. काय तुम्ही हुकुमशाह आहात, सगळी सूत्र तुमच्याकडे ठेवली आहेत. कोणी विरोध केला तर त्याला कारखान्याच्या बॉयलरमध्ये टाकलं जातं, असं अनेक चर्चा घडवल्या जातात. याला आपण कधी उत्तर देत नाही. काय उत्तर असेल या सगळ्या आरोपांना? नाही नाही, त्यांना उत्तर आमची जनता देते ना. असं आहे की बघा 50-50 वर्ष एकत्र लोक असे काठीच्या दणक्यानं थांबत नसतात. दादागिरीचं राजकारण किती दिवस चालतं तुम्ही बघितलं असेल, 5 ते 10 वर्ष चालतं. आज माझ्या वडिलापासून तो परिसर सगळा एकत्र आहे आणि सर्व जाती धर्माचा आहे. ते काय बा एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत आणि ते एकत्र असं नाहीत. त्यामुळं तुम्ही एकदा सगळीजण, माझी विनंती आहे की तुम्ही सोलापूरचे पत्रकार माझ्या गावात बघाल्या, प्रमोदला मी घेऊन ये म्हणून सांगेन आणि तुमच्या लक्षात येईल मग खरी जर लोकशाही कुठं असेल तर ते आमच्या गावामध्ये आहे. अनेक नवरा मारत असला तर बायको नवऱ्याला घेऊन अंगला राहायला येते, म्हणजे त्रास कमी होतो म्हणून. माहिती आहे का? आता असं आहे की गाव चालवत असताना सगळ्याच गोष्टीचा वापर करावा लागत असतो. आपण काही दिवसांपूर्वी एका उज्ज्वला केले नावाच्या महिलेनं आरोप पण लावलेला होता. एका महिलेनं आरोप सुद्धा लावलेला होता. काय काय जागेसंदर्भात आणि त्यांच्या मुलांना काहीतरी त्रास दिला जात अहो, त्याच्या संदर्भात मी सांगतो, तिचा नवरा जी होता ती माझ्यावर कामाला होता, आमच्या सोलापूरच्या घरी असायचा. तो दारू पिऊन वारला. आता त्याला कारणं काय असतील मी तुमच्यापुढे बोलत नाही, परंतु वारला. आता ती तिथंच राहत होती आमच्या गावातच. उलटं 1.5 वर्ष तो झोपून होता तरी मी त्याला घरी पगार पोच करत होतो त्या मुलाची. आता तो मुलगा नाही, त्याचा बाप सांगतो मी. आता त्याच्या पुढचं सांगतो मला मी. ते कॉलेजचं आहे ना, आमच्या गावामध्ये शिवजयंतीची मिरवणूक चालली होती, म्हणजे अभिषेक काय घालतात ना दुधाचा अभिषेक वगैरे. तिथं काय दलिताच्या आणि ह्या पोरांची भांडणं झाली. आमच्या गावाची प्रथा आहे की आमच्या तिथं ती मिटवायचं म्हणून आता आमच्या मुलांकडे गेली, माझ्याकडे गेली, ते काय मिटलंच नाही म्हणल्यावर ती पार्टी गेली कोर्ट. म्हणजे आम्ही म्हणतो नाही मिटत ना, गावा पोलीस स्टेशनला गेले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. ह्या मुलावर आणखीन 2-3 आमच्या गावातल्या मुलांवर गुन्हा दाखल झाला. हा मुलगा 17-18 वर्षात होता. त्यामुळे बाल सुधागराचे बाकीचे काय त्या जेलमध्ये गेले काय असेल त्यात. आणि मग तो होता 12वीला. आमच्या तिथं सिनियर कॉलेज आहे. सिनियर कॉलेज ते 5वीपर्यंत 3000 विद्यार्थी आहेत माझ्या शाळेत. आता सोलापूर जिल्ह्यात 2 नंबरचं बक्षीस मिळालं आहे माझ्या शाळेला. माझ्या शाळेचा स्टाफ साधारणपणे 250-300 असेल. आम्ही कधीही डोनेशन घेत नाही कोणाकडनं, प्रमोदला माहिती असेल. फक्त आमच्या तालुक्यातला, गावातला, पहिला गाव, आमच्या वाड्या, मग तालुक्यातला असा घेतो. आणि माझी मुलं जर असले तर कॉपी करू देत नाही. तुम्ही कधीही परीक्षे वेळा तिकडे या, तिथे एक माणूस तुम्हाला बघायला मिळणार नाही त्या परिसरामध्ये. आमचं गावाच्या बाहेर आहे, आमच्या शेतात शाळा आहे, मोठी शाळा आहे. मग तो मुलगा 12वीला होता वाटतं. मग तो 12वीला पहिला पेपर दिला आणि दुसऱ्या पेपरला फरार झाला, म्हणजे निघून गेला. आमची परंपरा की 100% निकाल लावायचे आहे. मग आमच्या लोकांनी चौकशी केली की पोरगा आला नाही, काय झालं, कुठे गेला, काय झालं. तर तो फरार झाला, निघून गेला कुठतरी.
मग त्यांना कळलं की ते रात्री त्याने मुख्याध्यापकाला कळलं की त्याने भांडणं केली म्हणून. भांडणं केली आणि ते लागलं फरार. मग पोलिसांनी त्यांना पत्र दिलं की तो पोरगा इथं तुमच्याकडे आला तर कळवा म्हणून. अमुक अमुक कलमाखाली ह्याचा हा आरोपी आहे, तो जर शाळेत आला तर आम्हाला कळवा म्हणून. मग ते पत्र त्यांनी ठेवलं. मग काही दिवसानंतर ते जामीन बिन मिळाला असेल त्याला हे मागितलं, काय म्हणा त्याला दाखला मागितला, आम्हाला दुसरीकडे जायचा म्हणून. मुख्याध्यापकानं त्याला शेरा मारायचा असतो त्याच्यावर त्यानं सांगितलं की बाबा असं असं अमुक म्हणजे उत्तम का काय म्हणतात तिथं पोलीसच पत्र होतं म्हणून त्यानं शेरा मारला दिला. गुन्हा दाखल असताना शेरा मारला. हां मग आणि तो मग पुरावा आहे ना तिथं. असं झालं आहे ते, गुन्हा दाखल आहे म्हणून. अंदर एवढं सगळं चांगलं असताना निगेटिव्ह त्याची विषयीची मार्केटिंग खूप आधीपासून. अंदर एवढं सगळं चांगलं असताना अंदर विषयीची एवढी सगळी निगेटिव्ह मार्केटिंग का केली जाते? आता त्यांना विचारलं पाहिजे, मला कसं काय विचारता तुम्ही? हां तुम्हाला काय वाटतं म्हणजे एकंदरीत तुमची प्रतिमा हनन करणं तुम्हाला राजकारणात मला एवढा मला आत्मविश्वास आहे की कुणीही काही ती मलिन करण्याची माझी प्रतिमा केली तरी माझ्या तालुक्यातल्या लोकांनी माझ्या परिवाराला माझ्या वडिलापासून सर्व गुणदोषासह स्वीकारलेला आहे. सर, लोकसभा निवडणुकी जी आहे मोहोळ मतदारसंघात जे आहे महाविकास आघाडीला 63,000 मतांचा लीड होता. यावेळेस विधानसभेला मग तुमचं उमेदवार आता बघू ना मतदार काय करतात ते. 63,000चा कुणी केला लीड? मतदारांनी केला. आता पुन्हा आम्ही मतदारांच्या समोर जाणार आहोत. आम्ही आमचं काम पुढं आम्ही काय करणार ते दाखवणार आहोत. मतदार ठरवतील काय करायचं ते. त्यामुळं मतदार म्हणजे काय आमची काय जागीरदारी आहे का? तुम्ही काय केलं लोकसभेत? हां तुम्ही काय केलं? आम्ही धर्म पाळला आघाडीचा. सर, आज बबनदादांनी जाहीर केले की हा? बबनदादांनी आज सांगितले की विधानसभेची निवडणूक एकतर तुतारी चिन्हावर लढेल किंवा अपक्ष लढेल. दुसरीकडे संजय मामा शिंदे पण अपक्ष उभारण्याच्या तयारीत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे मध्ये हे असं फूट पडते का? यासाठी आपण काय प्रयत्न असणार? मी काय तालुक्यापुरता मी पुढारी आहे आणि मला पुन्हा जिल्ह्याचा नेता पण व्हायचं नाही. त्यामुळे माझ्या तालुक्यापुरतं मला तुम्ही विचारलं तर बरं होईल. पण बबनदादा हे तुमच्या गावाला आणि त्यांचा तालुका सुरू होतो जवळ आहे आणि तुमची जुन्या अनेक वर्षांपासून माझे मेवणे आहेत ते, तुमच्या मात्र सांगतो. माझी त्यांची मिसेस आहे ती माझी मावस बहीण आहे. पण तुम्ही मग मनधरणी करणार आहात का दादांची किंवा काय कोणाला? विनवणी करणार का विनंती करणार आहात की पक्षात नाही राहणार? असं आणि त्यांच्याचं काही decision- असं आमच्या कौटुंबिक ह्याच्यासाठी मी त्यांना मोठा आग्रह करेन किंवा तुम्ही या लग्नाला या, ही पोरगी तुमच्या पोराला करा हे सांगत. राजकीयदृष्ट्या आपण करणं बरोबर नाही दिसत. संघटनाकरण मोडकळीस येते आपली. हां आपली संघटना मोडकळीस होते, पक्ष मोडकळीस जातो. कारण बबनदादांसारखे ज्येष्ठ नेते जर जात असतील तर त्याचा परिणाम पक्षाच्या संघटनेवर होईल. अहो पूर्वी पवारसाहेब इथं आलते तेव्हा ते राष्ट्रवादी संपली म्हणत होते लोक. किती उभारी घेतली. भाजपचे 2 होते, 15 वर्ष सरकार करतायत. पक्ष संपत नाही होत नाही, संपत नाही. ते आपल्या हातात नाही ना, ते मतदारांच्या हातात आहे. बबनदादांच्या जाण्याने फरक पडणार नाही पक्षाला, कोणाच्या आपल्या पक्षाला. नाही. आता ते असं आहे की थोडीशी आमची कमी होणारच नाही शक्ती, असं कसं नाही म्हणता येणार नाही म्हणत. पण मला वाटत नाही जातील म्हणून ते. ते जाहीर केले, स्वतः बाईट दिलंय की मी तुतारीकडे जाणार आहे, माझ्या मुलाला तुतारीकडे उमेदवारी मिळाली तर ठीक, नसेल तर अपक्ष उभं करणार आहे. बरं आता त्यांच्या तालुक्याची परिस्थिती कशी आहे, मतदारांचा कौल कसा आहे त्याच्यावर असते ना. आम्ही आमचे कसं आहे, आम्ही स्वतः वेगळा निर्णय घेऊन काय करू शकत नाही. आम्ही एवढे मोठे नाही आहे. 1995 पासून आपण सगळा परिवार एकत्र होतो म्हणजे अजितदादांवर. आता 2024 ची ही पहिली निवडणूक अशी असणार आहे, कदाचित आपण आणि शरद पवार साहेब हे 2 वेगळे घटक असण्याची शक्यता होती. तर ही निवडणूक कशी वाटते तुम्हाला 24 ची? कारण आजपर्यंत साहेबांसोबत आपण होतो, दादा एकत्र होते. आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करू की तसा योग येऊ नये म्हणून. सिद्धेश्वराला साकडे घालून मी. पण आशा आहे तुम्हाला, अजून पण आशा आहे तुम्हाला? हो काय सांगता येते का. सिनेमातली चित्र, नाटकातली पात्र, राजकारणातले मित्र, कधी कोण असं सांगता येत नसतं.
पात्र मित्र चित्र. पात्र मित्र चित्र. मग कसं असते मग पात्र, आता ती तो मी नव्हेतमध्ये किती पात्र केली त्यांनी. हां सिनेमातले चित्र काय खरे असतात का? हे राजकारणातलं काय असतं? पण मालक शरद पवार त्यांच्या गटासमोर त्यांच्या ग्रुप समोर निवडणूक लढवणं म्हणजे कसं कठीण वाटतंय आम्हाला. तुम्ही तर म्हणलात की तसा योग येऊ नये तशी येऊ नये, पण काय कल्पना तरी. शेवटी लढाई तर करायचीच असते ना. आणि राजकीय जीवनामध्ये संघर्ष असतोच. जेवढे तुम्ही मोठे व्हाल तेवढे तुम्हाला फार संघर्ष होतो. आता समजा मोदी साहेब, आपण खूप मोठे आहेत म्हणतो, खूप संघर्ष त्यांचा असतोच. हां परवा अकलूजला जाऊन तुम्ही शरद पवारांची पण भेट घेतला साहेब. हां अकलूजला जाऊन शरद पवारांची पण भेट घेतला. भेट निवड झाल्यानंतर तुम्ही पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता असं चर्चा. नाही, त्यांचा आशीर्वाद तर नक्कीच मी घेता. त्यांचा एवढा मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हे आपल्या संस्कृतीचं उलटं माझं भाग्य आहे ना. पण मी आमचा मोहिते पाटलांचे आणि आमचे 3 पिढ्याचे संबंध आहेत. तसे ते कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळं दादा 1-2दा माझ्या घरी जेवायला आलते. त्यांनी निमंत्रण दिलं की असा असा कार्यक्रम आहे, जेवायला या म्हणल्यावर मी गेलो जेवायला. पवार साहेबांची पण भेट. हां पवार साहेबांची पवारसाहेबांचे लेट झाले, मला पुण्याला जायचं होतं. त्यामुळे मी इकडे आले. तिथून नका इकडे या. त्यामुळं ते डायलॉग झाले तुमचे. पवार साहेबांशी बोललं झालं. नाही काय झालं, ते 1ला येणार होते पण ते आले 3ला. मला माझं पुण्यामध्ये माझं वैयक्तिक कौटुंबिक काम होतं, त्याची मीटिंग होती दुपारी. त्याच्यासाठी मग मी निघून गेलो. प्रत्यक्ष भेट झाली. नाही भेट झाली नाही. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।